अमरनाथमध्ये बोगस मतदान करण्यासाठी आणलं असल्याच्या संशयावरून 200 महिला आणि पुरुषांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय। त्यांची चौकशी देखील या ठिकाणी सुरू आहे। दरम्यान ज्या ठिकाणी या संशयित मतदारांना ठेवण्यात आलं आहे, शिवाय निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडून देखील याची चौकशी होणार आहे। दरम्यान हे बोगस मतदार कुठून आलेत या संपूर्ण प्रकरणाची चौकशी सुरू आहे। घटनास्थळावरून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी किरण तेलगोटे यांनी। बाहेरून आलेल्या 200 ते 300 बोगस मतदारांची चौकशी जी आहे ती सुरू केली जाते आहे आणि त्यांना याच जे नवीन इमारत जी आहे पोलीस प्रशासनाची, या नवीन इमारतीमध्ये त्यांना ठेवण्यात आलेलं आहे। आणि नेमकं हे जे बोगस मतदार आहेत हे नेमकं कुठून आलेले आहेत, यांच्या मागे कोणाचा हात आहे का किंवा राजकीय पक्षांचा हात आहे का, असे अनेक जे प्रश्न आहेत ते जे आहेत ते उपस्थित होत आहेत। आणि याची चौकशी जी आहे ती पोलिसांच्या माध्यमातून करण्यात येत आहे। आणि निवडणूक निर्णय अधिकारी जे आहेत ते देखील यांना भेट देणार आहेत, त्यांच्याकडून चौकशी करून घेणार आहेत की नेमके हे बोगस मतदार आहेत की इथले स्थानिक मतदार आहेत। या संपूर्ण प्रकरणाची जी चौकशी आहे ती आता चौकशी झाल्यानंतरच संपूर्ण माहिती जी आहे ती आता प्राप्त होणार आहे। मात्र शहरामध्ये अशा प्रकारच्या ज्या घटना घडत आहेत त्या घटनेमुळे आता शहरामध्ये एकच खळबळ जी आहे ती उडालेली आहे। किरण तेलगोटे, लोकशाही मराठी, अंबरनाथ। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।